एकीकडे लाडक्या बहिणीमुळे इतर कामांना निधी मिळत नसताना राज्य सरकारने महसूल वाढीसाठी नवा मार्ग शोधलाय. हो, नवीन मार्ग. गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती आता उठण्याची शक्यता आहे. राज्याचा महसूल वाढवण्याकरता राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत. महसूल वाढीचा घाट, महाराष्ट्र झिंगाट. वाईन शॉप परवान्यांची स्थगिती उठणार. 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार. महसुलासाठी सरकारचा मोठा निर्णय. कधी काळी गाई म्हशीच्या दुधाची गंगा वाहणाऱ्या महाराष्ट्रात आता विदेशी दारूची प्रातिनिधिक गंगा वाहण्याची शक्यता आहे. तशी तयारीच राज्य सरकारनं केली आहे. राज्य सरकारनं मागील 50 वर्षांपासून स्थगिती असलेल्या मद्य विक्री दुकानांच्या परवान्यांना पुन्हा गती देण्याची तयारी केली आहे. त्यानुसार राज्यात 328 नवे मद्य विक्री परवाने देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. विदेशी मद्य निर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली जाणार आहे. पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे 72ला का काहीतरी 72-74ला की इथनं पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असा निर्णय झाला. त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी 3% परवाने जास्त दिले जातात, वाढवले जातात. या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार यात शंका नाही. पण सरकारच्या या नव्या तयारीमुळे राज्यातील एकूण मद्य विक्री दुकानांमध्ये 19%ची वाढ होईल. हे नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार असल्याचं कळतंय. यामध्ये प्रत्येकी एका कंपनीला मद्य विक्रीचे 8 परवाने मिळणार आहेत. तसंच हे परवाने भाड्यानं देण्याचीही मुभा असेल. राज्यात जुना मद्य विक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी मोजावे लागतात. मात्र आता नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना शासनाकडे फक्त 1 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. तसंच मद्य विक्री कंपन्यांनी भरलेली 1 कोटींची रक्कम विना परतावा असणार आहे. हा विदेशी मद्य विक्रीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कॅपोविटेज या मद्य निर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी जय पवार आहेत. त्यामुळेच यामध्ये हितसंबंधांचेही आरोप सुरू झालेत. त्याचवेळी ओडिसासारखे छोटे राज्य नव्या मद्य परवान्यांवर बंदी घालत असताना महाराष्ट्र सरकार शेकडो नव्या परवान्यांची खैरात वाटतंय. त्यामुळे आता विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवल्याचं दिसतंय. सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं. बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं. चौकशी करा. फडणवीसांना म्हणा चौकशी करा. एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले. 24 तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेले. अर्थव्यवस्था पार लयाला गेली आहे आणि मग बहिणींचे पैसे द्यायचे म्हणून त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या भावांना, त्यांच्या बाबांना बेवडे करा, दारुडे करा हा निर्णय झालाय. अर्थव्यवस्था विसरायची आहे ना आम्हाला. या राज्याचे वाजलेले 12 वाजले की 12 आता वाजले की 12 मध्ये जाण्याची सोय हे सगळे आमचे मंत्रिमंडळातील तथाकथित लोकहितासाठी निर्णय घेणाऱ्या लोकांनी घेतले. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे महाराष्ट्र सरकारवर बोजा वाढलाय. त्यामुळे महसुलात वाढ करणं भाग आहे. पण म्हणून राज्यात दारू विक्री करणाऱ्या दुकानांची खैरात वाटणं खरंच योग्य आहे का? मद्य विक्रीच्या परवान्यांची लयलूट करून महसूल वाढवणं हाच विकास म्हणावा का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले, ज्याची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवीत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.